नमस्कार. आज आपण शेवगाव तालुक्यामध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी जर आपण एकंदरीत जर पाहिलं दीपक भाऊ बोराडे जे एसटी आरक्षणासाठी या ठिकाणी आज मुंबईला जातात. या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक या ठिकाणी जनसमुदाय जमलेला आपल्याला पाहायला भेटत आहे. एकंदरीत ते मुंबईला कशासाठी निघालेले आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. दादा नमस्कार. या ठिकाणी आपण मुंबईला निघालेले आहेत, कशासाठी निघालेले आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. हा देश ज्या संविधानानुसार चालतो त्या संविधानानुसार धनगर जमातीचा समावेश आरक्षणाच्या एसटी प्रवर्गामध्ये केलेला आहे. या एसटी प्रवर्गामध्ये येणाऱ्या 47 जमातींच्या लिस्टमध्ये धनगरांचा समावेश 36 नंबरला आहे. या घटनादत्त अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी कित्येक दशकांपासून धनगर जमात सातत्यानं लढा लढत आहे. या लढ्यामध्ये आमच्या कित्येक बांधवांनी बलिदान दिलंय. हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत. हा लढा सातत्यानं चाललाय. हा थांबावा, हा संपावा. घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी होऊन आमच्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा सुरू केला. कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगरांसाठी अमृतरूपी आरक्षण दिलंय, परंतु या इथल्या व्यवस्थेनं ते कैद करून ठेवलंय. त्या आरक्षणाला मुक्त करून धनगर जमातीचं कल्याण करणे हा आमचा उद्देश आहे. उद्या अटकेपार झेंडे फडकवणारे सुभेदार मल्हारराव होळकरशाहीचे संस्थापक यांची जयंती आहे. ही जयंती मुंबईच्या आझाद मैदानात साजरी करायची. या महाराष्ट्रातील ही पहिली घटना आहे की मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या मल्हारराव होळकरांची जयंती साजरी होते. या जयंतीच्या साजरी केल्यानंतर धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा एल्गार आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. उद्या 10 वाजेपासून त्या ठिकाणी मी आमरण उपोषणासाठी बसणार आहे. सरकारने त्वरित घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करावी. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी धनगरांना शब्द दिलाय. या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी धनगरांना शब्द दिलाय. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. धनगरांनी त्यांना मतरूपी आशीर्वाद देऊन सत्ता दिली आहे, तेव्हा त्यांनी धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवत दिलेला शब्द पाळून आमच्या लेकरांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करावा ही विनंती करतोय. या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर शेवगाव तालुक्यातील आणि परिसरातील नेवासा असेल बांधवांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनाही सर्वांना आवाहन करतो की स्वागत करून फायदा नाही. उद्या तुम्ही सर्व लोक जर मुंबईमध्ये आलात आणि आझाद मैदानामध्ये या धनगरांचं पिवळं वादळ जर दिसलं, हे पिवळ्या वादळाची ताकद पाहूनच उद्या आपला निर्णय होणार आहे. त्याच्यामुळं हा निर्णय उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लावायचा. 16 मार्च 2026 हा लढा संपवायचा की 16 मार्च 29 पर्यंत चालू द्यायचा हे धनगरांच्या हातात आहे. म्हणून धनगरांनी ताकदीनं मुंबईच्या दिशेनं निघावं. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये एकच गजर झाला पाहिजे, तो म्हणजे येळकोट येळकोट जय मल्हार. आणि हा गजर जर झाला तर मला असं वाटतं उद्या संध्याकाळपर्यंत धनगर जमातीच्या घटनादत्त आरक्षणाची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा होईल. आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होईल. पुढची रणनीती आपली काय असणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती. हीच रणनीती आहे. आज संध्याकाळी आम्ही मुंबईच्या वेशीवर मुक्कामाला जातोय. उद्या सकाळी 10 वाजता आझाद मैदानामध्ये आम्ही पोहोचणार. त्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू होईल आणि जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होत नाही, तोपर्यंत हा लढा संपणार नाही. अहिल्यानगर